पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडली। येत्या 2 दिवसामध्ये इलेक्शन कमिशनला याची असणारी माहिती त्या ठिकाणी दिल्या जाईल आणि इलेक्शन कमिशनकडे ही माहिती दिल्यानंतर त्याची पूर्णपणे स्क्रुटिनी होईल आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याच्यावरती असणारा ऑर्डर होईल अशी असणारी परिस्थिती आहे। ईव्हीएमच्या संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष कांगावा करतोय अशी परिस्थिती आहे। ईव्हीएमच्या विरोधातलं आम्ही असणारं आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केले। पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्टोरल ऑफिसर जो आहे त्यांना असणारं आम्ही एक पत्र लिहिलं। ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 5 ते 6 या दरम्यान किती मतदान झालं आणि 6 नंतर जे मतदान झालं त्या 6 नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असतं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे। इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईटवरनं 6 नंतर 75 लाख मतदारांनी मत नोंदवलंय असं सांगण्यात येतंय आणि म्हणून आम्ही असणारं चीफ इलेक्टोरल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं 6 नंतर त्याची आकडेवारी आपण आम्हाला द्या। आम्ही चीफ इलेक्टोरल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो आहोत। ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे। ज्यांच्याकडे टोकन नाही 6 नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनचीच नियमावली त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं ही आजची परिस्थिती आहे। आपण आता विचार ते मार्कवाडीपेक्षा इतर गावांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती सुरुवात झालेली आहे की गावागावामध्ये लोक येऊन म्हणतात आहेत की आमच्या गावातलं मतदान ज्या पद्धतीने झालं त्याचं खरं चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्हीएममधनं बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे। तेव्हा इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत। प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही, पोलिसांना कुठलाही अधिकार नाही। गावाने शांततेने बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं ठरवलं, त्याला अडवणुकीचा कुठलाही कायदा अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही।
त्याच्यामुळे शासनाचं हे जे कृत्य आहे की मार्कडवारीमध्ये असणारं इलेक्शन थांबवणं, याच्याच वरनं संशय बळवतोय त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे. तिथे असणारा केअरटेकर चीफ मिनिस्टर होते ना, तेव्हा केअरटेकर चीफ मिनिस्टरनी थांबवण्याचे आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा. वेळ मिळाला तर जाईन मी, पण गावागावामधली असणारी ही परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतोय. अनेक गावांमध्ये असताना ते सुरुवात होईल अशी सुद्धा परिस्थिती एकंदरीत दिसते. मी 2004 पासून असणारा म्हणतोय की ही EVM जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होतं काँग्रेसच्या कालावधीमध्ये, आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या ह्याच्यासाठी वापरते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझं मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कोणाला मारले ते. सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाही आहेत की EVMमध्ये जे मत आहे मी फक्त बटन दाबतोय, मी त्या सिम्बॉलवरती ठप्पा मारत नाही आहे. माझा ठप्पा त्या सिम्बॉलवरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्यांनी दिसलं पाहिजे. जर्मनीच्या एका सुप्रीम कोर्टाने EVM का नको तर त्यांनी हेच म्हटलं की जो मतदार आहे त्या मतदाराला कुठला नाव कुठला सिम्बॉल याच्यावरती तो ठप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे, आणि जे कुठली व्यवस्था ते दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे. आणि म्हणून माझं मत मला त्या मशीनमध्ये खोटं आहे की खरं आहे हा इश्यू वेगळा आहे. मला माझं मत दिसलं पाहिजे, ते पेटीमध्ये मीच टाकलं पाहिजे, माझ्यासाठी दुसरं कोणी टाकता कामा नये. हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपरवरती असणारं मतदान झालं पाहिजे. देशात लवकरच वन नेशन वन इलेक्शनचा कायदा आहे, तुम्ही कसं बघताय? ज्यांना संविधानाचा चुथाडा करायचा आहे त्यांनी केलेलं हे कारवाई असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी जाणीवपूर्वक हा शब्द चुथाडा हा मानतोय. त्या ठिकाणी इलेक्शन 5 वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आणताय हे लक्षात घ्या. हुकुमशाह 5 वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही. लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तर व्हायलन्स करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास करावा. राजेशाही कधीच संपलेली आहे. निवडून गेलेले हे राजे नाहीत, हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत. किंवा प्रजा ज्यावेळेस सांगेल की इथला असणाऱ्या निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे हुकुमशाह ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे
त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. एकीकडे संविधान खतरे में असं म्हटलं जातं, भाजप त्याला डिनाय करतोय, परंतु हे असे दररोज एक कायदे दुर्दैव असं आहे, मी असं म्हणेन की काँग्रेस पक्ष स्वतः खतऱ्यामध्ये आलेला आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं नवीन नेतृत्व जे येतं त्याला असणारा वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय. राज्यात महायुतीला जे बहुमत मिळालं याला पाशवी बहुमत म्हटलं जातं. तुम्ही कसं बघता या बहुमताला? ईव्हीएमचं बहुमत आहे. म्हणजे ज्या मतदारसंघात मी बसलोय, शेगाव, डॉक्टर पाटील हे उमेदवार होते. मागच्या 3 निवडणुका आम्ही असणारे ह्या मतदारसंघात लढलो आहे आणि तिन्ही वेळेस आम्ही 3-3, 4-4 हजार मतांनी ह्या ठिकाणी पाठीमागे राहिलेलो आहे. आणि आज असणारं असं दिसतंय की आम्ही 20,000 सुद्धा मतं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. सरकारकडे मागणी करणार तुम्ही पॅरेडवर निवडणुका घेतली? ती आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला 10 तारखेपर्यंत आम्ही मुदत दिली होती की तुम्ही याच्या संदर्भातलं लीड घेणार असाल तर तसं सांगा. काँग्रेसने लीड काही घेताना दिसत नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कदाचित 20 नंतर जे आहे ते आम्ही ह्याच्यामधली लीड घेऊ आणि सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि याच्यातून मार्ग आणि तोडगा काय काढता येईल तो आम्ही त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये मांडणार आहोत. देशाच्या संसदेत गेल्या 10 वर्ष विरोधी पक्ष नेता होता, तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात येते. विरोधी पक्ष जवळपास संपलेला आहे किंवा विरोधी पक्ष नेता किंवा सरकारशी भांडणारा नेताच कोणी सभागृहात नसणार. दुर्दैवाने माझ्या अंदाजाने जेवढे पक्ष आता निवडून आलेले आहेत ते आता BJPवरती लाईन मारतात येत अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे निवडून सुद्धा काही उपयोग नाही. वंचित आघाडीचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास हा भाजपला पोषक आणि भाजप विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा आहे असं एक जनमानसात चर्चेचा सूर आहे. माझं म्हणणं असं आहे की काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवले ह्याचा पहिल्यांदा खुलासा करावा. लोकसुद्धा मूर्ख आहेत असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. राग आला मतदाराला तर त्याची मी पर्वा करत नाही. आम्हाला कुणी थांबवलंय BJP बरोबर असणारा समझोता न करण्याचं? मतदारांनी थांबवलेलं आहे का? इथल्या कुठल्या राजकीय पक्षाने थांबवलेला आहे का? आम्ही स्वतःहूनच ठरवलेलं आहे की BJP बरोबर समझोता करायचा नाही. नाही तर कोणी आम्हाला थांबवलं असतं? मूर्ख मतदार आहे, विचार करत नाही आणि आता गोत्यात आलाय अशी असणारी परिस्थिती आहे. आमचा निर्णय आम्हीच घेऊ शकतो. मग आमचा निर्णय आम्ही जर घेऊ शकतो तो उद्या सत्तेमध्ये कुठल्या पक्षाला वाटत नाही की जावं म्हणून. आम्हीच स्वतःहून असं ठरवलंय की भारतीय जनता पक्षाबरोबर समझोता करायचा नाही. आम्हीच आम्हाला थांबवलेला आहे. तेव्हा हा जो मूर्खपणा चाललेला आहे हा पूर्णपणे थांबला पाहिजे. ते आम्ही टप्प्याटप्प्याने असणारा आपल्या पुढे हा टप्पा कसा पुढे घेऊन जाणार आहोत ते आम्ही आपल्याला सांगू. आता आम्ही असणारा सगळी माहिती गोळा करतोय. मी मगाशी जसं म्हणालो की काँग्रेसने पुढाकार घेतला नाही तर आम्ही इतर राजकीय पक्षांना एकत्र आणून त्यांच्या पुढे काय तोडगा आणतो तो असणारा तोडगा त्या ठिकाणी मांडू. साहेब, उत्तर प्रदेशात मायावतींनी जे राजकारण केलं होतं मागं सत्ता मिळवण्यासाठी सवर्णांना सोबत घेऊन तोच पॅटर्न महाराष्ट्रात बाळासाहेब राबवतील काय? मी कॉपी मास्टर नाही आहे. थँक्यू. काही दिवसापूर्वी संघ प्रमुखांनी म्हटलं होतं की समाज टिकवायचा असेल तर समाजाची लोकसंख्या
3 अपक्ष तरी जन्माला घातली पाहिजे. कसं बघता या सगळ्यावर? ते माझं पहिल्यांदा असणारं तुम्ही विचारलं म्हणून त्याचा असणारं हे देतो की संघाने याचा पहिल्यांदा खुलासा करावा की त्यांच्या स्वयंसेवक जे आहेत त्याला लग्न करण्याची परवानगी का देत नाही ते. हे मोहन भागवतांनी खुलासा पहिल्यांदा करावा. थँक्यू. नाही, आम्ही असं पक्षाला सांगून दिलेलं आहे. एक तर तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही घेत नसाल तर आम्ही इतर पक्षांना सांगतो पुढाकार घ्यायला आणि त्या लढा उभा करायला. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.